राम राम मंडळी, आमची माती आमची माणसं मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आता सध्याला दिवस आहे तर थंडीचं, आणि थंडीच्या दिवसात काय होते माहितीये का, ज्यांना काय कफ प्रकृतीची ज्यांची शरीर आहे त्यांना लय त्रास होतो. ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांना सुद्धा लय त्रास होतो. अचानक त्यांना काहीच समजत नाही, एवढी त्यांची वाईट अवस्था होते. तर मी तुम्हाला एक उपाय सांगतो. ज्यांना काय दमा झालाय, दम्याचा आजार आहे, कफ प्रकृतीची शरीर आहे त्यांनी काय करायचं, उडीद असतो का आपला, उडीद चिलमीठ टाकून वडायचा. ह्याच्यामुळे सुद्धा त्यांना चांगला आराम पडेल. आता ज्यांच्याकडे चिलीम नाही किंवा ज्या बाया आहेत त्या बायांनी काय करायचं, असं इस्तू घ्यायचा खाली आणि इस्त्यावर उडीद टाकायचा आणि त्याचा धूर घ्यायचा, त्यांनी शेक द्यायचा. त्याच्याबरोबर हळद जरी टाकली तुम्ही तरी सुद्धा चालेल. ह्याच्यामुळे सुद्धा दम्यामध्ये आराम पडेल. आता धोत्रा असतो, धोत्र्याचं बी सुद्धा जर का तुम्ही चिलमीत घालून वडलं तरी सुद्धा दम्यामध्ये आराम पडतो. पण जास्त नाही वडायचं, थोडं थोडं बी टाकायचं आणि ते तुम्ही वडायचं. बरीच लोक दम्याचा ज्यांना त्रास आहे त्यांनी हे उपाय करते ते. अजून तुम्हाला सांगतो, अजून एक उपाय आहे, केळीची पानं घ्यायची, त्याला सुकवायची चांगली, वाळले पानं की असं एक मातीचं भांडं बघायचं, मातीचं मोठं असलं तरी चालेल. ही माझ्याकडे बारका आहे म्हणून मी तुम्हाला समजायसाठी बारका दाखवतो. तर भांडं घ्यायचं, त्या भांड्यामध्ये केळीची पानं सुकलेली ठेवायची आणि सुकलेली पानं ती पेटवायची, त्याची राख करायची आणि ती राख घ्यायची. त्या राखमध्ये मध टाकायचा. मध टाकून तुम्हाला रोज खायचं आहे तर काय करायचं, अर्धा चमचा राख घ्यायची, अर्धा चमचा मध घ्यायचा आणि अर्धा चमचा मध घेऊन त्याचं मिश्रण जे आहे का, ती गोळी बनवायची. आपल्या हरभरा एवढ्या 2 गोळ्या सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही 3 टाइम खायचे, त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला चांगला आराम पडेल. अजून एक उपाय, रानात चरणाऱ्या शेळ्यांच्या लेंड्या घ्यायच्या, त्याची अशीच राख बनवायची मातीच्या भांड्यामध्ये आणि त्या राखमध्ये सुद्धा मध टाकून तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ जरी तुम्ही घेताय तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला चांगला आराम पडेल. मित्रांनो, तुम्हाला अजून एक उपाय सांगतो. आपली पिंपळी, सुंठ, काळं मिरं ह्यांचं काय करायचं, समप्रमाणात घेऊन चूर्ण करायचं. ही चूर्ण करून ही चूर्णाच्या गोळ्या बनवायच्या. तुम्हाला मधात गोळ्या बनवायच्या. मध नसला तर तुम्ही गुळ घेतला तरी चालतंय. गुळात गोळ्या बनवायच्या आणि हरभरा एवढ्या छोट्या छोट्या गोळ्या सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला शरीर तुमचं उष्ण राहील आणि तुम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये आराम पडेल. ज्याला दम्याचा त्रास आहे त्या माणसांनी दररोज सकाळी उठून कपालभाती प्राणायाम दररोज करावा. ही प्राणायाम फुफ्फुसासाठी, फुफ्फुसाचा चांगला व्यायाम होतो. 1 मिनिटापासून तुम्ही चालू करून 10 ते 15 मिनिटं 20 मिनिटापर्यंत तुम्ही हे जाऊ शकता. पहिल्यांदा तुम्ही ज्याला दम्याचा त्रास आहे त्याने अर्ध्या मिनिटापासून सुद्धा चालू करायचं. ह्याच्यामुळे सुद्धा फुफ्फुसाचा चांगला व्यायाम होतो. अनुलोम विलोम ज्यांनी फुफ्फुसाचा व्यायाम होतोय. प्राणायाम म्हणजे एक विशिष्ट पद्धतीने श्वास घेणं आणि विशिष्ट पद्धतीने सोडणं. आपलं रामदेव बाबा आहे तर ते रामदेव बाबाचं जरी तुम्ही बघितलं तरी ते तुम्हाला समजेल की प्राणायाम कसा करायचा. ही झाले एक उपाय. अजून तुम्हाला मी एक उपाय सांगतो की हे आडुळशाची पानं 2, सुंठ, काळं मिरं ही जर का तुम्ही एकत्र करताय आणि सुंठ घ्यायची तुम्हाला छोटीशी, म्हणजे 2 हरभरे एवढी सुंठ घ्यायची आणि 2-3 काळं मरे घ्यायचं. हे ठेचून बारीक करून काढं करायचं. 2 पानं आडुळशाची, सुंठ आणि 2 काळं मिरे ही घेऊन ह्यांचा काढा करायचा मस्तपैकी आणि सकाळ संध्याकाळी प्यायचा. ह्याच्यामुळे सुद्धा तुमचा छातीमध्ये जी कफ साठलेला आहे ती बाहेर पडत नाही, तुम्हाला सारखा खोकला लागतो, त्याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा आराम पडेल. या असं दम्याच्या माणसाने ही उपाय करायचा मित्रांनो. तर तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर गावाकडच्या दोस्ताला जरूर लाईक करायचं. धन्यवाद.